नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आमदार धस यांनी रोखली आष्टी मतदारसंघातील विकास कामे. माजी आमदार आजबे यांचं वक्तव्य. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा बोपेगाव येथे नागरी सत्कार. एसआयटी सीआयडी स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. ज्ञानेश्वरी मुंडे यांची माध्यमांसमोर माहिती. आणि शिवसेना ठाकरे गटाचे धुळे आयुक्तांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या 2.5 महिन्यापासून आष्टी मतदारसंघातील सर्व कामे ही ठप्प आहेत. कोणत्याही विकासाची कामे होऊ द्यायची नाहीत अशा सूचना आमदार सुरेश धस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी बीड मधील पत्रकार परिषदेत केलाय. बाहेर आपली लोकप्रियता दाखवण्यापेक्षा तसंच इतर मतदारसंघात लक्ष घालण्याआधी आपल्या मतदारसंघात तुम्ही काय योगदान देताय ते बघा, असा टोला देखील आजबे यांनी आमदार सुरेश धस यांना लगावलाय. आष्टी मतदारसंघामधील गेले 2-2.5 महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत. कामं करायचे नाहीत. आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठले इजेसची मागण्या ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत. गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत, असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात. आता हे जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलं होतं. आज मी उपोषणाला बसणार होतो, पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली की या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो. त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो. 15 कोटी रुपये आष्टीचे MREGSचे जे लोकांनी कामं केलेत ते 4 महिने झाले इथं कलेक्टर ऑफिसला पडून आहेत. ते सुद्धा खाली वर्ग करू द्यायनात. हे सगळं जे करणारे आहेत म्हणजे आता त्यांनी लिखी याच्यामध्ये नाही, लिखी आता 1-2 पुरावे माझ्याकडे आहेत, पण हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे. सातारच्या वाई तालुक्यातील बोपेगाव येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय. माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मण पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. या कार्यक्रमातील भाषणात पाटील यांनी बोपेगाव ग्रामस्थांनी मला सरपंच केल्यामुळे मी मंत्री झालो असं मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर यावेळी खासदार नितीन पाटील, बोपेगाव ग्रामस्थ आणि इतर मान्यवर हे उपस्थित होते. की बोपेगावनं जर मला सरपंच केलं नसतं तर मकरंद पाटील जिल्हा परिषद सुद्धा बघू शकला नसता. आमदारकी तर त्याहून नाही आणि मंत्रीपद तर नाहीच नाही. निव्वळ बोपेगावनं मला सरपंच केलं म्हणून मकरंद पाटील आज राज्याचा कॅबिनेट मंत्री होऊ शकला. याचं सगळं श्रेय हे मला, तुम्हाला, बोपेगावकरांना, आमच्या माता भगिनींना, आमच्या वडीलधाऱ्यांना, आमच्या तरुण सहकार्यांना हे श्रेय मला द्यावं लागेल. स्थानिक पोलीस काहीच करू शकत नाहीत. आम्हाला पुन्हा त्यांनी काही फॉलोअप दिला नाही. आमच्या या प्रकरणात एसआयटी सीआयडी देण्यात यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली असल्याचं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. कॉल रेकॉर्ड तपासून नार्को टेस्ट करण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. की मी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहे. मग ताईला हीच विनंती केली की ताई तात्काळ एसआयटी सीआयडी दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या, का तर किती दिवस आम्ही फिरावत. आता मग सध्याला जी वाचा फोडली या प्रकरणाला, पुन्हा आमच्या पाठीमाग कुणीच नाही. पाठिंबा आम्हाला कुणाचाच नाही. म्हणलं तर मी माझा भाऊ, मग बाकीच्यांचा आम्हाला पाठिंबा नाही इथून कुणाचाच. मग त्यासाठी ताईला मी आग्रह म्हणजे एकदम विनंती करून मला आहे की ताई तात्काळ लक्ष देऊन एवढं मुख्यमंत्र्यांसाहेबांशी बोलून तेवढं पत्र द्या त्यांना. दस साहेबांनी तर पहिल्यापासूनच आपल्या प्रकरणाला वाचा फोडली आहे. मोगलाई पद्धतीने धुळे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसूल केला जात असून वसुलीच्या नावाखाली ढोल पडवून धुळेकरांना बेअब्रू करण्याचे कारस्थान धुळे पालिका करते असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने ढोल बजाव आंदोलन केले. जबरदस्ती कर वसुली विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे महापालिकेच्या आयुक्ता अमिता दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून त्यांचा निषेध करण्यात आलाय. मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं. मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत. ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे, अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं. आज आम्ही इथे आलेलो आहोत
की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे। आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून महिलांसाठी राज्यात सुरक्षित वातावरण तयार व्हावं याची काळजी घेण्याकरिता महिला बाल कल्याण खाते राज्य महिला आयोगाचं काम आहे। मात्र असं कुठेही होताना दिसत नाही, त्यामुळे हे आयोग बरखास्त करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांनी केली आहे। तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करता येणारी व्यवस्था निर्माण करणारी राज्य महिला आयोगाची रचना करा असं देखील पिंपळे या म्हणाल्या। राज्य महिला आयोगाची स्थापनाच याच्यासाठी झाली आहे की महिला आणि मुलींना कुटुंबातच काय सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अगदी आत्मनिर्भरपणे, सुरक्षितपणे स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्यांना रात्री बेरात्री सुद्धा फिरता आलं पाहिजे, तितकी सुरक्षा प्रदान करणं हे मला वाटतं शासनाचं, गृह खात्याचं, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाचं सुद्धा काम आहे, महिला आणि बाल कल्याण खात्याचं सुद्धा काम आहे। पण आपल्याकडे होतंय काय की सगळी इव्हेंटबाजी सुरू आहे आणि स्वतःला सेलिब्रिटी समजून ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन चालू आहे त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या मूळ हेतूनच हडताळ पासली जाते की काय, असा प्रश्न माझ्यासारख्या महिलेला पडलाय। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की राज्य महिला आयोग बरखास्त करा, पण का करा त्याची कारण मी तुम्हाला सांगते। राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी, महिलांचं व्यक्तिमत्व घडावं, त्या पुढे याव्या, मेनस्ट्रीम मध्ये याव्या, यासाठी काय काय करता येईल, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी काय काय करता येईल, यासाठीच्या काही SOPs या अध्यक्षाला, या स्ट्रक्चरला अधिकार दिलेले आहेत, राईट्स दिलेले आहेत की त्या तरतुदी तयार करणं, त्या SOPs तयार करणं आणि त्या शासनाला सल्ला म्हणून देणं आणि शासनाने त्याची अंमलबजावणी करणं। इतके राईट्स या राज्य महिला आयोगाला असताना सुद्धा त्याचा कुठेही वापर केलेला दिसत नाही। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। स्वारगेट बस स्थानकात अत्याचार केलेल्या नराधमाचा फोटो समोर आलाय। दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव असून तो शिरूरच्या गुणाट गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळते। सदर आरोपी हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे 6 गुन्हे दाखल आहेत। इतकंच नव्हे तर काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या तो संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते।
यवतमाळ नगर परिषदेतील अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन दिले नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। ठेकेदारांकडून थकीत रक्कम मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काम बंद राहणार असल्याची भूमिका सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली आहे, अशी माहिती सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय शेंडे यांनी दिली आहे। बसलेलो आहोत की सर्व कंत्राटी सफाई कर्मचारी नगर परिषद यवतमाळमध्ये अनेक वर्षापासून काम करतात। त्यांचा मागील 2 महिन्याचे वेतन झालेले नाही आणि वेतन झालेले यासाठी नाही की ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे। मुख्य अधिकारी साहेब आणि आरोग्य विभाग प्रमुख आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही। आमचे 2 महिन्याचे वेतन त्यांनी द्यावा, आम्ही काम सुरू करतो। जर यांनी 2 महिन्याचे वेतन आज दुपारपर्यंत दिले नाही तर आम्ही आक्रमक पद्धतीचं आंदोलन करू, असं संघटनेच्या वतीने मी जिल्हा अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा नगर परिषद अस्थायी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष म्हणून आज मी इथे या बाईटमध्ये सांगतो आहे। जालन्यात पोलिसांनी वाळू माफियांची परेड घेतली आहे। जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू माफियांकडून पोलिसांनी बाणपत्र भरून घेतलं। यावेळी जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी, वाहतूक व वाळू उपसा तातडीने थांबवण्याच्या सूचना केल्या। पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय। दरम्यान जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू चोरी, वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतल्याने वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांचा आपण 2 पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याचा 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंदपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराची घटना ताजीच असताना स्वारगेट बस स्थानकावर आता चोरीची घटना घडली आहे। एका महिला कंडक्टरची 30,000 रुपये असलेली पर्सची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा स्वारगेट बस स्थानकावरील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला। पुण्याच्या स्वारगेट येथे झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात बस स्थानकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सुरक्षेच्या कारणास्तव गोंदिया बस स्थानकात 6 मोठे आणि 8 छोटे असे एकूण 14 कॅमेरे लावण्यात आले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 14 सुरक्षा रक्षक 24 तास बस स्थानकाची निगराणी करतात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता आगार प्रमुख जातीने लक्ष देऊन या सर्व बाबींवर लक्ष देत आहे। गोंदिया आगारामध्ये सर्व अगोदर आमचे सिक्युरिटी कॅमेरेज लागलेले आहेत आणि ते 24 तास आमच्या बसस्थानकाचे निरीक्षण करत असते आणि सोबतच सिक्युरिटी आमचे जे गार्ड आहेत ते बसस्थानकाची नेहमी सिक्युरिटीच्या दृष्टीनं किंवा अशा घटना घडू नये त्यासाठी नेहमी ते सज्ज असतात व त्याकडे लक्ष देऊन असतात। आगारामध्ये आमच्या 6 कॅमेरे लागलेले आहेत व त्या आधारे संपूर्ण बसस्थानक परिसर हा सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या आतमध्ये येत असतो। गोंदिया आगारात आमचे 14 सिक्युरिटी गार्ड्स आहेत व ते डे नाईट शिफ्ट असतात। 24 तास आमच्या बसस्थानक तसेच आगाराला सिक्युरिटी देत असतात। ज्या प्रकारे पुण्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यासाठी आमच्या बसस्थानकामध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे किंवा येणारे मुलं मुली किंवा प्रवासी यांच्याकडे लक्ष देत असतात व अशा घटना घडू नये यासाठी ते 24 तास सज्ज असतात। त्यासोबतच आमचे TC व अधिकारी वर्गही प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे लक्ष देऊन अशा गोष्टी घडू नये यासाठी नेहमी तत्पर असतात। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत।
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या. कोरटकर याला तात्काळ अटक न झाल्यास 6 मार्चच्या कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. याच्यामध्ये याचंही उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. त्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता, त्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो. याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे, याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे. म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे. एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरने डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो. त्यामुळे 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू. कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात लक्षतीर्थ वसाहत इथं राहणाऱ्या विश्वजित जाधव यांना बंदुकीचा धाक दाखवून तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर 6 वर्षांपासून बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीने दिली. त्यानुसार आरोपीवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टॉक व फॉरेक्स मार्केटिंग मध्ये 10% नफ्याचे आमिष देत गोंदियाच्या रामनगर परिसरातील माई लेकाची 63 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी अंकुश कांबळे हा पीडितांच्या ओळखीचा असून त्यांनी विश्वास ठेवून मोठी रक्कम गुंतवली. पैसे परत न मिळाल्याने चौकशी करत असतो थायलंडला पसार झाल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका महिन्यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला होता. त्यामुळे वन विभागाच्या पथकामार्फत त्या वाघिणीचा शोध सुरू होता. पाटणबोरी वनपरिक्षेत्रातील पिलखान्य क्षेत्रात वाघिणीला डाट मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आलाय. पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजरा बंद करण्यात आलाय. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी किल्ले रायगडावरील होळीचा माल, राजसदर, जगदीश्वर मंदिर या ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, रायगड जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्र खरात यांसह काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते. या हिंदवी स्वराज्य ही संकल्पना आहे. या संकल्पनेत अनेक आध्यात्मिक आणि अनेक महात्म्यांचं देखील योगदान त्या संकल्पनेमध्ये लाभलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे. या संकल्पनेलाच काँग्रेसने जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात, स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय, धोरण, तत्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधील आहे. आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा, माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे.
या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.